हे जे सामान आहे हे यशोदाबाई वानखडे यांचं आमच्या सुटाळ्याच्या सासरच्या घरचं आहे. त्यांनी ठेवलेलं माझ्या घरी. जे आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला तिथे राहू पण देत नाही, माझे मिस्टर, माझ्या 2 मुली आणि मला. त्यांनी हे आमचं 2 पत्र्याच्या रूम आहेत गावाकडे. त्याच्यामध्ये जे बैठक रूम आहे त्या रूममध्ये यांनी त्यांचं जे शेताचं सामान आहे, स्प्रिंकल, नांगर, वखर आणि काही धान्य वगैरे, काही कुटार आहे आणि काही सिमेंट आहे, खत वगैरे शेताचं. तसंच बाहेर त्यांनी त्यांच्या गाई म्हशी बांधलेल्या होत्या, सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत अंगणामध्ये. आणि त्यांच्या गवऱ्या आणि खत हे सर्व त्यांनी आमच्याच घरामध्ये टाकलेलं होतं. काही गोष्टी आमच्या बैठक रूममध्ये होत्या, त्यांच्या शेताचं सामान, आणि काही म्हणजे पायरीला लागूनच त्यांनी खत तयार केलं होतं आणि तिथेच त्यांनी गवऱ्या वगैरे थापलेल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये तर विंचू वगैरे निघाले, इंगळीचा प्रकार असतो तोही निघालेला आहे. म्हणजे आम्हाला तिथे राहण्यासाठी त्यांनी काहीच जागा ठेवलेली नव्हती. तिथे पाय ठेवायला पण जागा नव्हती. त्यांनी ते ढोरांचा वाळगास करून ठेवलेलं होतं. आणि माझ्या सासू सासऱ्यांना पण राहायला फक्त एकच रूम होती देव्हाऱ्याची. आम्ही जर त्यांनी हा नाही विचार केला की आपला भाऊ आणि भावजे आल्यानंतर कुठे राहतील. तर स्वतःहून त्यांना म्हणावं लागलं की तुम्ही सामान खाली करा. अशी काही माझी इच्छा नव्हती त्यांना असं म्हणावं, पण तरीसुद्धा त्यांनी सामान खाली केलं नाही. माझ्या सासू सासऱ्यांनी ते सामान त्यांना त्यांच्या घरी नेऊन दिलं. अशा प्रकारे यशोदाबाई वानखडे यांनी माझ्या घरामध्ये सामान टाकून दिलं होतं. 2 वर्ष त्यांनी आम्हाला तिथे पायसुद्धा टाकू दिलेलं नाही. हे टाकलं ते बाहेर, हे सगळं बाहेर टाकलं तर आहे सुस्ती. आणि याच्यात काय, हे भांडे आहेत का? भांडे. आणि याच्यात ते बी भांडे नाही, ते सिमेंट आहे. सिमेंट. हे आहे खत आहे का? खत आहे ते. आणि हे ज्वारीचं, हे ज्वारीचे बास्के बुसते, ज्वारी आहे त्याच्यामध्ये. हे पानं खराब आली आहे की नाही. मग काय करतात ठेवून? मग आता ते बिल द्यायला लागतो. मग यशोदाबाई कशाला द्यायला लावतात? ते बिल असे आहेत की ते यातून जाणार लागते हे निघाले. मग हा पळम गिळम ते सगळे पळम एकाच ठेवून देऊ आपण. साडे 2 वाजता